नमस्कार, मी विशाल पाटील. गुरुकिल्ली यशाची या आमच्या खास कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. परदेशामध्ये जाऊन शिकण्याची इच्छा प्रत्येकाच्या मनात असते, मात्र काही कारणांमुळे ती इच्छा पूर्ण होणं शक्य होत नाही. परदेशामध्ये शिकण्यासाठी योग्य मार्गदर्शनाची देखील तितकीच गरज असते. आज आपण MBBS करण्याची संधी रशियाच्या फेडरल युनिव्हर्सिटीमध्ये याविषयी चर्चा करणार आहोत. रशियाच्या फेडरल युनिव्हर्सिटीमध्ये असा आपला आजचा विषय आहे आणि याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपल्या सोबत आहेत डॉक्टर अमित कांबळे. डॉक्टर अमित, खूप खूप स्वागत तुमचं. नमस्कार. त्याचबरोबर आपल्या या स्टुडिओमध्ये आपण आमंत्रित केलेलं आहे डॉक्टर एल्मिरा झेल्बर यांना. एल्मिराजी, वेलकम टू द शो. तर आपण या संदर्भामध्ये चर्चा करणार आहोत, मात्र तत्पूर्वी आपण ओळख करून घेणार आहोत. ती म्हणजे डॉक्टर अमित कांबळे हे AK एज्युकेशन कन्सल्टंटचे डिरेक्टर आहेत. वोल्गोग्राम मेडिकल युनिव्हर्सिटीमधून डॉक्टर अमित यांचं शिक्षण पूर्ण झालेलं आहे. मिनिस्ट्री ऑफ हेल्थ फेडरेशनचे डॉक्टर अमित हे प्रतिनिधित्व करतात. ही कंपनी रशियन सरकारसोबत गेल्या 18 वर्षांपासून संलग्न आहे. तब्बल 1000हून अधिक विद्यार्थ्यांना त्यांनी प्रवेश मिळवून दिलेला आहे. एवढंच नाही तर 300हून अधिक विद्यार्थी भारतामध्ये यशस्वीरित्या व्यवसाय देखील करतात. मॉस्को, निझनी, नोव्गोरोड, फेडरल युनिव्हर्सिटी अशा 12 विद्यापीठांचे ते अधिकृत प्रतिनिधी आहेत. तब्बल 34 राष्ट्रांमध्ये त्यांनी जागतिक विद्यापीठांमध्ये जसे की ऑक्सफर्ड, कॅम्ब्रिज, मँचेस्टर, स्टॅनफोर्ड, येल, मेलबॉर्न, सिडनी, डिकन, तेल अवीव युनिव्हर्सिटी सारख्या विद्यापीठांमध्ये त्यांनी भेट देखील दिलेली आहे. शिवाय माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार देखील करण्यात आलेला आहे. डॉक्टर अमित यांना बेस्ट एज्युकेशनल कन्सल्टंट्स इन इंडिया हा पुरस्कार देखील मिळालेला आहे. डॉक्टर एल्मिरा झेल्बर ज्या आहेत त्या देखील फेडरल विद्यापीठाच्या ज्या आहेत त्या स्वतः कुलगुरू आहेत. सध्या त्या भारत भेटीवरती आलेल्या असून विद्यार्थ्यांच्या समस्या, प्रश्न जाणून त्यांना योग्य ते मार्गदर्शन करण्यासाठी विविध कॉलेजेसमध्ये जाऊन त्या थेट भेट देखील देत आहेत. चर्चेला आपण सुरुवात करतोय. डॉक्टर अमित, सगळ्यात आधी विचारावं असं वाटतं की भारतामध्ये अनेक कोर्सेस आहेत, मात्र अनेकांना MBBS करण्याची संधी तुमच्या मार्फत जे आहे ते रशियामध्ये मिळते. रशिया या देशाबद्दल आम्हाला आधी माहिती सांगा. रशिया हा जगातला सगळ्यात मोठा देश आहे. जेव्हा मी मोठा म्हणतो कारण का मोठा आहे, कारण हा अमेरिकेपेक्षा 2 पट आणि भारतापेक्षा 3 ते 4 पट हा मोठा राष्ट्र आहे. रशियाची जी कॅपिटल आहे, राजधानी ज्याला आपण म्हणतो, ती आहे मॉस्को. आता मॉस्कोबद्दल जर विचार करायचा म्हटला तर हे एक मेट्रोपॉलिटन शहर आहे आणि ह्या शहरामध्ये एक युनिक जे फॅक्टर आहे की इथं सर्वात जास्ती बिलियनियर जे आहेत हे मॉस्को ह्या शहरात आपल्याला बघायला मिळतात. त्याच्यानंतर मॉस्कोचे जे ट्रॅम सिस्टीम आहे, म्हणजे लोक जसे प्रवास करतात, हा न्यूयॉर्क आणि लंडनचा जर एकत्र दररोज जो प्रवासी प्रवास करत आहे त्याच्यापेक्षा जास्त लोक मॉस्कोमध्ये दररोज प्रवास करतात. रशियामध्ये 9 टाईम झोन आहेत, म्हणजे एका साईडला जर दिवस असला तर दुसऱ्या साईडला रात्र असू शकते. असा हा एकमेव असा देश आहे जिथं डे अँड नाईट हा पॅरलल रन होतो. रशिया युरोप, त्याचप्रमाणे सायबेरिया आणि एशिया असं 3 पार्ट्समध्ये डिवाईड झालेलं आहे. आणि सर्वात चांगले जे युनिव्हर्सिटीज जे आहेत हे युरोपियन भागात स्थित आहेत. त्याचप्रमाणे रशिया जो आहे ह्याचा जो डायमीटर जर बघितला, म्हणजे लँडिंग बॉर्डर्स जर बघितला, 20,200 किलोमीटर ह्या लँड बॉर्डर्स आहेत. एवढा मोठा हा देश आहे आणि जवळपास 14 राष्ट्रांबरोबर त्याचे बॉर्डर्स आहेत. आणि फिमेल डॉमिनेटेड कंट्री आहे. रेशो फिमेल टू मेल हा 10:4 चा रेशो आहे आणि त्याच्यामुळं महिलांना इथं बरंचसं प्राधान्य आहे आणि सिक्युरिटीच्या संदर्भात इथं भरपूर महिलांची काळजी घेतली जाते. बरं, पुढचं मला एक विचार असं वाटतं की फेडरल मेडिकल विद्यापीठ जे आहे ते कोणतं आहे, कुठे स्थित आहे? जसं मी सांगितलं की रशिया हा फार मोठा देश आहे. त्याच्यामुळं फेडरल विद्यापीठ ज्याच्याबद्दल आपण आज बोलत आहोत हे युरोपियन पार्टमध्ये लोकेटेड आहे. मॉस्कोपासून अंदाजे 1200 किलोमीटरच्या अंतरावर आहे. हे जे शहर आहे हे शहर अंदाजे 350 किलोमीटर, विल्नियस म्हणजे जी राजधानी आहे लिथुनिया, 350 किलोमीटरचे अंतरावर आहे.
त्याचप्रमाणे वर्सो जे पोलंडची राजधानी आहे ह्याच्यापासून 400 किलोमीटर किंवा बर्लिन 600 किलोमीटरवर आहे. त्याचप्रमाणे डेन्मार्क आणि स्वीडन म्हणजे अंदाजे 4 ते 5 राष्ट्र जे युरोपियन युनियनचे आहेत ह्या देशांमध्ये अगदी 3 ते 4 तासात आपण जाऊ शकतो. म्हणजे जरी आपण रशियामध्ये शिकत असलो तरी युरोपमध्ये असल्याचा आपल्याला अनुभव ह्या फेडरल युनिव्हर्सिटीमध्ये शिकताना होतो. Dr. Zilber, how are the Indo-Russian relations? Traditionally, the Russian-Indian relation is very warm and good, I think. Russian people respect the Indian culture, respect the Indian heritage. Russian people love Indian films. And I'm sure our relationship is very good. And I'm sure that the Indian people and the Indian students will feel good in Russia and especially in Kaliningrad. बरं, पण डॉक्टर फेडरल मेडिकल विद्यापीठामध्ये शिकण्याचे नेमके फायदे काय आहेत, काय वैशिष्ट्य आहे, म्हणजे का विद्यार्थ्यांनी इथून तिथे शिकायला जावं? करेक्ट. रशियामध्ये बघायला गेले तर 970 अशी विद्यापीठं आहेत जे स्टेट गव्हर्नमेंट मान्यता प्राप्त आहेत आणि फक्त 10 असे युनिव्हर्सिटीज आहेत ज्यांना फेडरल स्टेटस आहे. त्याच्यामुळं काय होतं, जे सगळे प्रोफेशनल्स आहेत हे सेंट्रलाइज्ड असतात. म्हणजे ऐन वेळेस काय जर इमर्जन्सी आली किंवा जी क्रीम ज्याला म्हणतो, क्रीम ऑफ प्रोफेशनल्स ज्याला आपण म्हणतो, मग ते डॉक्टर असू देत किंवा पॅरामेडिकल वर्कर्स असू देत, नर्सेस असू देत किंवा जो इन्फ्रास्ट्रक्चर आहे हे या युनिव्हर्सिटीजमध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटची सबसिडी मिळत असल्याकारणाने चांगली आहे. शिवाय नीट चे जी एक्झाम आहे त्याचे जे रिझल्ट्स आहेत त्या मार्क्सची ॲडमिशनसाठी गरज लागत नाही. म्हणजे डायरेक्ट ॲडमिशन्स ह्या युनिव्हर्सिटीला गव्हर्नमेंट युनिव्हर्सिटीजमध्ये होऊ शकतात. एखाद्या 12वीच्या विद्यार्थ्याला अंदाजे 50% मार्क असले तर असे विद्यार्थी ह्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या युनिव्हर्सिटीजमध्ये सहजपणे प्रवेश करू शकतात आणि कुठल्याही प्रकारचं डोनेशन ह्या युनिव्हर्सिटीजमध्ये नाही आहे. शिवाय WHO म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आणि भारत सरकार देखील मान्यता प्राप्त आहे. म्हणून ही एक इंडियन विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी आहे अशा फेडरल युनिव्हर्सिटीमध्ये शिकण्यासाठी. पण डॉक्टर अमित, आपण भारतीयांचा जर विचार केला आणि खास करून त्यांच्या मनस्थितीचा किंवा त्यांच्या आवडीनिवडीचा विचार केला तर सगळ्यात आधी प्रश्न त्यांच्या मनात हा येतो की कशा प्रकारचं हॉस्टेल त्यांना मिळणार आहे आणि काय जेवायला मिळणार आहे. करेक्ट. सर्व हॉस्टेल्स जे आमच्या फेडरल युनिव्हर्सिटीमध्ये आहेत अंदाजे 7 हॉस्टेल्स आहेत आणि सेपरेट फ्लोर्सवर इंडियन मुलं आणि इंडियन मुली सेपरेट फ्लोर्सवर राहतात. अटॅच्ड किचन्स आहेत, अटॅच्ड टॉयलेट बाथरूम्स आहेत आणि फुल इन्फ्रास्ट्रक्चर्ड हॉटेलमध्ये राहिल्यासारखे हा एक अनुभव हॉस्टेल्स आहेत. आणि वायफाय आहे कॅम्पसमध्ये, लॉन्ड्रीची सोय आहे. मी जेव्हा अटॅच्ड किचन्स म्हणतो, बऱ्याच वेळेस इंडियन विद्यार्थी तिथं स्वतः जेवण बनवतात. तिथं तसे मेसची सोय नाही आहे, बट अशा काही प्रायव्हेट कंपनीज आहेत जे इंडियन फूड प्रोव्हाइड करतात किंवा हॉटेल्समध्ये देखील इंडियन जेवण मिळतं. 24 तास सिक्युरिटी आहे. प्रत्येक हॉस्टेलला सिक्युरिटी गार्ड आहे आणि रीडिंग रूम्स आहेत ज्याच्यामुळं विद्यार्थ्यांचा अभ्यास 24 तास म्हणजे तिथं ते करू शकतात. Dr. Zilber, what is the difference while studying in state universities and federal university? In Russia, about 1,000 of universities, and just 10 of universities in federal. And our university, Baltic Federal University. What the difference is the federal university is give more quality education. We have the more quality of research. We have more quality of staff, and also we're well equipped. It's concerning not only the research, it's concerning the infrastructure and so. But our university, not only the federal university, we also joined to the Russian Academic Excellence Program, and the Russian government invests us so good, and we now develop much. We have possibility to invite the high-ranking teachers, researchers, and so on. In conclusion, we have a more quality education. That's great. बरं, पण डॉक्टर MBBSचं शिक्षण जर रशियामध्ये खास करून घ्यायचं असेल तर किती वर्षांचा हा कोर्स आहे? त्याचबरोबर त्या ठिकाणी जर ॲडमिशन घ्यायची असेल तर त्याची पात्रता काय आहे? MBBS जो रशियामध्ये ज्या विद्यार्थ्यांना करायचा आहे हा 6 वर्षाचा फुल टाईम कोर्स आहे आणि हा सप्टेंबर महिन्यात चालू होतो.
किमान पात्रता जी आहे ही 50% मार्क्स फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, सायन्स ह्या फॅकल्टीमधून आपण 12वीचं शिक्षण घेणं आवश्यक आहे. त्याचप्रमाणे नीटच्या मार्क्सची ह्या ॲडमिशन प्रक्रियेसाठी गरज नाही आहे, कारण नीटच्या प्रक्रियेने इंडियन स्टुडंट्स इंडियन कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घेऊ शकतात. सो नीटची गरज ॲडमिशनसाठी नसणार आहे. Dr. Zilber, there is a compulsion to learn your languages, like training compulsory for Russian medium, or what are the instruction or which kind of languages are needed to learn, especially instruction in which languages are there while studying? The medical education for Indian people would on English. Oh, that's great. But we will teach the Indian students Russian language as a foreign language. It's good for social adaptation, it's good for communication, and it's good to know the other languages. That's an advantage. Yeah. राईट. बरं, पण सर्वसाधारण खर्चाचा जर विचार केला आपण तर त्या ठिकाणी शिक्षणाचा खर्च किती आहे, आणि जर एखाद्याची परिस्थिती नसेल आणि त्यासाठी जर कर्ज वगैरे घेण्याची वेळ आली तर तशी काही वेगळी सोय करून देण्यात आली आहे? करेक्ट. पूर्ण जो 6 वर्षाचा जो खर्च आहे हा पूर्ण फी 6 वर्षाची भरायची गरज नाही आहे. वर्षाच्या वर्षाला फी भरावी लागते. अंदाजे जी ट्युशन फी ज्याला आपण म्हणतो हे 3.25 ते 3.5 लाख रुपये पर्यंत लागू शकतात. त्याचप्रमाणे हॉस्टेल वार्षिक खर्च अंदाजे 15 ते 20 हजार रुपये आहेत. आणि आरोग्य विमा हा देखील विद्यार्थ्यांचा केला जातो. सो त्याला अंदाजे 10,000 रुपये, म्हणजे जर वार्षिक खर्च जर आपण बघितला तर अंदाजे विद्यार्थ्याला 3.5 ते 4.25 लाख रुपये प्रत्येक वर्षाला लागू शकतात. हा झाला त्यांना विद्यापीठाचा खर्च. त्यांच्या वैयक्तिक खर्चासाठी म्हणजे त्यांचं जेवण खाणं किंवा शहरामध्ये फिरणं आणि मोबाईल रिचार्ज ह्याला अंदाजे 5 ते 6 हजार रुपये लागू शकतात. म्हणजे जर 6 वर्षाचा आपण विचार केला तर अंदाजे 22 ते 24 लाख रुपये आपल्याला सर्वसाधारण लागू शकतात. लोन इंडियन बँक्स देतात. त्याच्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे की आपलं ॲडमिशन कन्फर्म होणं गरजेचं आहे. ॲडमिशन कन्फर्मेशन झाल्यानंतर विद्यापीठ आपल्याला त्या कन्फर्मेशनचं लेटर पाठवतं आणि ते बँकेला सबमिट केल्यावर बँक लोन देऊ शकते. नक्कीच. तर गुरुकिल्ली यशाची या कार्यक्रमामध्ये आज आपण MBBS शिकण्याची संधी रशियाच्या फेडरल युनिव्हर्सिटीमध्ये याविषयी चर्चा करतोय. तुम्हाला देखील परदेशात जाऊन शिकण्याची इच्छा असेल आणि त्यासंबंधी तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही डॉक्टर अमित कांबले आणि डॉक्टर एल्मिरा झिल्बर यांना थेट संपर्क साधू शकता. त्याकरिता त्यांचा संपर्क क्रमांक आमच्या TV स्क्रीनवरती उपलब्ध आहे. इथे वेळ झालेली एका छोट्याशा ब्रेकची. पाहत रहा गुरुकिल्ली यशाची. हानिकारक डिटर्जंट. माझा तर रंगच उडाला. माझ्या तर रेषाही मिटल्या. मी तर पाऊलही ठेवणार नाही. बस बस, आता घाबरायची काही गरज नाही. आता मी घेऊन आली पतंजलीचा हर्बल वॉशिंग पावडर आणि पड्या, ज्यामध्ये आहे लिंबू आणि लिंबाचे नैसर्गिक गुण, जे करी बॅक्टेरियाचा नायनाट आणि देई हातांना सुरक्षा. तर आता वेळेत शुभ्रता, तुमचा रंगही निखरेल आणि किंमतही कमी लागेल. कपडे दररोज न्यू पिंच. DNS बँकेची कर्ज व्याजदरात आक्रमक कपात, गृह वाहन तसेच व्यावसायिक कर्ज अत्यंत माफक दरात, महिलांना विशेष सवलत. अधिक माहितीसाठी DNS बँक. ब्रेकनंतर गुरुकिल्ली यशाची या कार्यक्रमात तुमचं स्वागत. आज आपण MBBS शिकण्याची संधी रशियाच्या फेडरल युनिव्हर्सिटीमध्ये याविषयी माहिती करून घेतोय आणि आपल्यासोबत आहे डॉक्टर अमित कांबले आणि डॉक्टर एल्मिरा झिल्बर. डॉक्टर झिल्बर, how can one take care of being just involved with fake agents or senior students who can cheat parents, and even why do you recommend AK educational consultants? First of all, I think if you decide to study in foreign countries, it should be reasonable to deal with this certified agency as AK educational consultants. It's
much easy and much reasonable. For example, Dr. Amir Kamle speaks Russian very well. He knows Russian rules, regulation, Russian situation in medicine, Russian law. It would help for the young people, for the students, to feel comfortable in the foreign country. He can to adapt people to study medicine. We also help to adapt them. We have experience to deal with Dr. Amir Kamle, and we recommend to. And it should be easy for young people for the first steps to be a doctor. ओके, दॅट्स द रिझन फॉर दॅट. बरं, तुम्हाला एक विचारून यावेला की स्क्रीनिंग टेस्ट म्हणजे नेमकं काय, एलिजिबिलिटी सर्टिफिकेट म्हणजे नेमकं काय त्या ठिकाणी द्यावं लागतं? स्क्रीनिंग टेस्ट ही भारतीय सरकारने 2002मध्ये जे विद्यार्थी परदेशाला जाणार आहेत त्यांच्यासाठी एक एक्झाम इंट्रोड्यूस केलेली, की जाताना विद्यार्थ्यांना 12वीमध्ये जर 50% मार्क असले आणि त्या विद्यापीठाचं नाव जर मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाच्या लिस्टमध्ये असले तर ते विद्यार्थी परदेशाला जाऊ शकतात. बट आल्यानंतर त्यांना आपल्या सरकारची एक परीक्षा द्यावी लागते ज्याला म्हणतात स्क्रीनिंग टेस्ट. ही मल्टिपल चॉईस क्वेश्चन आन्सर्सची ही परीक्षा आहे आणि ह्याच्यात 300 मार्काची इंग्लिश भाषेत ही परीक्षा घेतली जाते आणि 150 मार्क्स जर एखाद्या विद्यार्थ्याला मिळाले तर तो पास होतो आणि तो त्याचा व्यवसाय इथं करू शकतो. एक सर्टिफिकेट घ्यावं लागतं बाहेर जायच्या वेळेस, तर त्याला म्हणतो आपण एलिजिबिलिटी सर्टिफिकेट. बरं, नक्कीच. मात्र भारतीय रुग्ण आणि रुग्णालयाबद्दल विद्यार्थ्यांना नेमकी माहिती कशी काय पुरवली जाते, त्यांना ही माहिती कुठून मिळते? आम्ही काय केलेलं आहे की इकडं जे प्रायव्हेट हॉस्पिटल्स आहेत किंवा गव्हर्मेंट इन्स्टिट्यूशन्स आहेत ह्यांच्या सोबत आमचे MOUs आहेत आणि त्याच्यामुळं जेव्हा विद्यार्थी इथं सुट्टीला येत असतात तेव्हा आम्ही त्यांना ह्या हॉस्पिटल्समध्ये किंवा ह्या युनिव्हर्सिटीजमध्ये प्रॅक्टिकल ट्रेनिंगसाठी पाठवलं जातं, कारण त्यांना इकडचं ओरिएंटेशन असणं खूप गरजेचं आहे. इकडचे हॉस्पिटल्स कसे चालतात किंवा पेशंटची मेंटॅलिटीज इथं काय आहेत, तर ह्या गोष्टी त्यांना माहीत असणं खूप गरजेचं आहे आणि त्याच्यामुळं ह्या ओरिएंटेशन कोर्सेस आम्ही त्यांना इकडं देखील 2 महिन्यासाठी जेव्हा ते सुट्टीला इथं आलेले असतात तेव्हा ते इथे कंप्लीट करतात. डॉक्टर झेल्बर, इफ द स्टुडंट इज सिक, व्हॉट काइंड ऑफ केअर इज टेकन? All of the students have 1 year insurance, and they can be treated on all of the government hospital. And we also, as a university, have a university clinic. It's outpatient clinic, and the students can be treated there also. It's not a problem in Russia. Okay, so students are secured there. Yeah. बरं, विद्यार्थी आजारी पडल्यानंतर काय त्या ठिकाणी होतं ते देखील त्यांनी सांगितलं. मात्र पुढचा प्रश्न हा होतो की आपल्याकडे मुंबई, पुणे किंवा महत्त्वाच्या काही शहरांमध्ये बऱ्याच जणांना इच्छा असते परदेशामध्ये जाऊन ही संधी जी आहे ती मिळवण्यासाठी. मुंबई आणि पुण्याचा जर आपण विचार केला तर या संदर्भातल्या काही परीक्षा ज्या आहेत त्या देता येणार आहेत का? प्रोसेस जी आहे ती कधी सुरू होती? प्रवेश प्रक्रिया ऑलरेडी सुरू झालेली आहे. 3 तारखेला मुंबई या ठिकाणी पहिला ॲडमिशन राऊंड घेतला जाणार आहे. त्यासाठी जे आवश्यक कागदपत्र आहेत ते म्हणजे 10वी, 11वी आणि 12वीचा ऑनलाईन निकाल, विद्यार्थी हजर असणं आवश्यक आहे आणि त्याच्याबरोबर त्याचे पालक. त्याचप्रमाणे 4 तारखेला पुणे ह्या ठिकाणी ॲडमिशन राऊंड असणार आहेत. तिथं तुमचं पूर्ण काउन्सिलिंग केलं जाईल. तुम्हाला कुठलं विद्यापीठ, प्रत्येक विद्यार्थ्याचे नीड्स वेगळे असतात, सो त्यांचं इनिशियल काउन्सिलिंग केलं जाईल. डेलिगेशनला त्यांना भेटता येईल आणि त्याच्यानंतर मग पासपोर्ट नसला तर पासपोर्ट कसा करायचा त्याची प्रक्रिया जी आहे ती तिथं त्यांना समजावली जाते. काही स्कॉलरशिप्स आम्ही इंट्रोड्यूस केलेल्या आहेत फेडरल विद्यापीठात. म्हणजे जर एका विद्यार्थ्याला चांगले ग्रेड्स असले आणि 90% जर त्यांचा अटेंडन्स असला तर अशा वेळेस आम्ही काय करत असतो, 2nd इयरपासून 5व्या वर्षापर्यंत आम्ही त्यांना स्कॉलरशिप्स देतो. म्हणजे अटेंडन्स 90% आणि जर ग्रेड चांगले असले तर काय होतं, त्यांना 2nd इयरला 5%, 3rd इयरला 10%, 4th इयरला 15% आणि 5th इयरला 20% अशी स्कॉलरशिप त्यांना मिळते आणि ही अमाऊंट त्यांच्या ट्युशन फीमध्ये डिडक्ट होऊ शकते. तर अशी देखील सोय आहे. तर मी सर्व पालकांना आणि विद्यार्थ्यांना 3 तारखेला दादर ह्या ठिकाणी आणि 4 तारखेला शिवाजीनगर पुणे या ठिकाणी इन्व्हाइट करतो आपल्या ॲडमिशन प्रक्रियेकरता.
बरं, पण आपल्या प्रेक्षकांना खास करून विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना एक महत्त्वाचा प्रश्न पडलेला असणार आहे की इथून रशियापर्यंत जायचंय तर त्यांच्या कुटुंबातलं जर कोणी गेलं नसेल तर मात्र विद्यार्थी ज्या वेळेला ऍडमिशन घेतो त्यांच्या सोबत कोण जातं? नाही, मी स्वतः त्यांच्यासोबत जात असतो. सो काळजी करण्याची काही गरज नाही आहे. आम्ही मुंबई या ठिकाणाहून निघत असतो आणि युनिव्हर्सिटीचे जर काही कारणामुळं मला निघता आलं नाही तर आमच्या युनिव्हर्सिटीचे रिप्रेझेंटेटिव्हज येतात आणि ते त्यांना त्या विद्यापीठापर्यंत घेऊन जातात. बरं, मात्र अनेक विद्यार्थ्यांना जे आहे त्या ठिकाणी जात असताना एक आणखी महत्त्वाचा प्रश्न पडत असेल की आपण जर भारतामध्ये MBBS शिकलं किंवा त्या ठिकाणून MBBS केलं तर याच्यामध्ये नेमका डिफरन्स काय आहे? म्हणजे आल्यानंतर पुन्हा त्यांना कुठल्या प्रकारच्या चांगल्या संधी मिळू शकतात, काय स्पेशलायझेशन त्या ठिकाणी त्यांना करता येऊ शकतं? इथं जेव्हा आपण परत येत असतो म्हणजे परत स्क्रीनिंग टेस्ट दिल्यानंतर जेव्हा आपण इथं येतो आपण ऑफकोर्स पोस्ट ग्रॅज्युएट एंट्रन्ससाठी पात्र ठरतो आणि पोस्ट ग्रॅज्युएटचे सगळे जे गव्हर्नमेंटचे जे कोर्सेस आहेत ते इंडियन विद्यार्थी इथं देऊ शकतात. नीट आता इंट्रोड्यूस केलेले आहे. सो जर त्याच्यात ते पात्र जर झाले तर ते ॲज अ पोस्ट ग्रॅज्युएट डॉक्टर देखील इथं काम करू शकतात. बरं, मात्र त्या ठिकाणी वापरण्यात येणाऱ्या मेडिसिन ज्या आहेत त्या वेगळ्या असू शकतील, भारतामध्ये वापरल्या जाणाऱ्या मेडिसिन या वेगळ्या असतील, त्या ठिकाणी शिकवणारी सर्जरी किंवा या ठिकाणी शिकवणारी सर्जरी याच्यात बराचसा फरक आहे का किंवा साम्य आहे? जे ट्रेड नेम्स आहेत ते मे बी चेंज होऊ शकतात. बट जसं मी सांगितलं की ओरिएंटेशन प्रोग्राम असतो त्यांना इथं. कारण असं आम्ही करत नाही की ओरिएंटेशन इथं जर दिलं नाही तर त्याचा प्रॉब्लेम काय होत असतो की तिकडं सगळं इन्फ्रास्ट्रक्चर वाईज किंवा जे मॉडर्न टेक्निक्स आहेत ते तिथं वापरले जातात आणि इंडियामध्ये जेव्हा आल्यावर त्यांना एक म्हणजे त्या पद्धतीने ते डील करू शकत नाहीत. त्याच्यामुळं जेव्हा ते इथं दररोज म्हणजे जेव्हा हॉस्पिटलला जातात किंवा वेगळ्या वेगळ्या पेशंट्सला बोलतात, त्यांची मानसिकता जेव्हा समजतात तेव्हा ते त्यांना इझी जातं की पुढं त्यांना कुठल्या स्पेशालिटीमध्ये जायचं आहे. दॅट बिकम्स व्हेरी इझी फॉर देम. आणि आमचा करिक्युलम पण जो आहे तो इंडियन सिलेबस सारखाच आहे. म्हणजे आमचे सर्व विद्यार्थी जे आहेत ते इंडियन रेकमेंडेड बुक्स, त्यांचे सर्व ऑथर्सचे बुक्स आमच्या लायब्ररीमध्ये आहेत, ते तिथं वापरू शकतात. आणि सिलेबस देखील जो आहे तो आपल्या वेबसाईटवर देखील अवेलेबल आहे, त्यांनी नक्की तिथं बघू शकतात. बरं डॉक्टर, आपण एक बघतो की ट्रेडिशनली आपण जे लहानपणापासून शिकत असतो बऱ्याच वेळेला मराठी किंवा इतर भाषांमधून आपण शिकलेले असतो आणि ज्या वेळेला अशा ठिकाणी जाण्याची वेळ येते त्यावेळेला इंग्रजी तुमचं कसं असणं आवश्यक आहे. एखाद्याला जर तो कुठेतरी कॉम्प्लेक्स असेल तर तो दूर करण्यासाठी काही खास प्रयत्न त्यांनी करणं आणि आपल्या युनिव्हर्सिटीकडून केले जातात का? ऑफकोर्स जे मला माहीत आहे की बरेचसे प्रायमरी किंवा सेकंडरी एज्युकेशनमध्ये मराठी भाषेत शिक्षण असल्याकारणाने ह्या विद्यार्थ्यांना सगळं येत असतं, फक्त बोलण्याचा कॉन्फिडन्स नसतो. आणि बिलीव्ह मी म्हणजे जे आमचे टीचर्स आहेत फेडरल युनिव्हर्सिटीमध्ये ते आईपेक्षा कमी नाही आहेत. कारण ते तुम्हाला कितीही मार्क्स असू देत, म्हणजे 50% तुम्ही विद्यार्थी असू देत किंवा 90% तुम्ही विद्यार्थी असू देत, एक पर्सनलाइज्ड अटेन्शन ज्याला आपण म्हणतो ते तिथं त्यांना दिलं जातं. कारण त्यांच्या मनात हेच असतं की प्रत्येक विद्यार्थ्यांना त्यांना घडवायचं आहे आणि डॉक्टर बनवायचं आहे. आणि तिथं जर आपण टीचिंग सिस्टम बघितली ही पर्सनलाइज्ड आहे. म्हणजे एका वर्गात एक टीचर फक्त 10 ते 15 विद्यार्थ्यांना शिकवतो आणि त्याच्यामुळं त्यांचं अटेन्शन तिथं असतं. म्हणून कॉन्फिडन्स फक्त जरी नसला तरी ते बिल्डअप करतात. सो अशा विद्यार्थ्यांना देखील काही टेन्शन घेण्याची गरज नाही वाटत. डॉक्टर झिल्बर, इफ स्टुडंट्स आर eager to visit your campus and even their parents want to visit university premises, are they allowed for that? Yeah, we will be happy to see not only students but also their parents. आता आम्ही मुंबईच्या कुलगुरूंना भेटलेलो होतो, त्याचप्रमाणे पुण्याच्या कुलगुरूंना आम्ही भेटलो. आम्ही त्यांना इन्व्हिटेशन दिलं आहे, मॅडमनी इन्व्हिटेशन दिलं आहे की दे हॅव टू कम टू द कॅम्पस. त्यांनी एकदा आमच्या कॅम्पसमध्ये ज्या सोयी आहेत त्या बघू शकतात. आणि द ऑनरेबल वाईस चान्सलर ऑफ मुंबई वॉज व्हेरी हॅपी टू होस्ट अस अँड ही एक्सटेंडेड हिज कॉंग्रॅच्युलेशन्स टू द युनिव्हर्सिटी. आणि त्यांनी नक्कीच तिथं येणार आहेत ते आणि बघणार आहेत की कसं इन्फ्रास्ट्रक्चर आहे आणि आपल्या मुलांची तिथं सिक्युरिटीच्या दृष्टिकोनातून आणि बाकीच्या सर्व गोष्टी कशा आहेत त्यांना देखील बघायला आवडेल असं त्यांनी आम्हाला सांगितलं. बरं, खास करून डॉक्टर तुम्ही ही संधी आपल्या महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांसाठी, पालकांसाठी घेऊन आलेले आहात. भारतातील कुठल्याही राज्यातल्या एखाद्या विद्यार्थ्याला जर ॲडमिशन घ्यायची असेल, त्यांनी हा कार्यक्रम बघितला असेल तर ते मात्र तुमच्याशी संपर्क साधू शकतील का? तुमचा ईमेल ID किंवा काही आणखी आपण देऊ शकतो का? कारण ज्या प्रकारे तुमचे फोन नंबर्स आहेत ते आपण दाखवतोच आहे.
विद्यार्थी जे आहेत ते आमच्या वेबसाईटवर बघू शकतात. इट इज www.akec.in. त्याचप्रमाणे फेसबुकचं आमचं पेज आहे, तिथं देखील लाईक आणि शेअर करू शकतात. ते हे करू शकतील. यूट्यूबवर बरेचसे व्हिडिओज आहेत विद्यापीठासंदर्भात, तेही नक्की ते तिथं करू शकतो. बरं, अनेक वेळेला आपल्या भारतामध्ये शिकत असताना विद्यार्थ्यांना जे इतकं मोठं एज्युकेशन घेत असताना बर्डन येतं. मात्र आता थेट परदेशात जाऊन शिकायचं म्हटल्यानंतर हे बर्डन त्यांनी घ्यावं का, किंवा त्या ठिकाणचंही शिक्षण जे योग्य पद्धतीनं जर व्यवस्थित मॅनेज करून गेलात तर मात्र हे शिक्षण पद्धती त्यांच्यासाठी देखील सोपी आहे का? ॲक्च्युली बघायला गेलं तर एज्युकेशन जे तिकडचं आहे हे क्वालिटी एज्युकेशन आहे. फक्त आपण मेंटली प्रिपेअर व्हायला पाहिजे की हे क्वालिटी एज्युकेशन आपण घेणार आहोत का. कारण बऱ्याचदा असा संभ्रमात आपण पडतो की बाबा फक्त 50% मार्क आणि नीटची गरज पण नाही, मग ॲडमिशन मिळतं कसं मिळतं, मेरिट कसं डिसाईड होतं. वी हॅव टू बी ग्रेटफुल की रशियन सरकार आपल्याला आपल्या 12वीच्या मार्क्सवर ॲडमिशन देतं. वा. सो वी हॅव टू ॲक्नॉलेज दॅट. आणि शेवटी ॲट द एंड ऑफ द डे तुम्ही जेव्हा डॉक्टर बनणार आहात, तुमच्या नावासमोर MD रशिया जेव्हा तुम्ही लावणार आहात, म्हणजे तुम्ही रशियन फेडरेशनमधून डॉक्टर बनलेला आहात. सो ही एक संधी आहे, मी असं समजतो. मे बी आज आपल्या देशाचे आणि रशियाचे संबंध इतके चांगले आहेत, त्याच्यामुळं ही संधी उपलब्ध आहे. आपल्याला माहीत नाही पुढच्या काळात काय होऊ शकेल. मे बी ॲक्च्युली नीटच्या थ्रूच फक्त रशियामध्ये जावं लागेल. सो ही एक संधी मला वाटते इंडियन विद्यार्थ्यांसाठी आहे, जी त्यांनी नक्की घ्यायला पाहिजे. आणि हार्डवर्क, मी प्रत्येक वेळेस म्हणतो की फक्त डॉक्टर बनणं म्हणजे बोलणं सोपं आहे की मला डॉक्टर बनायचं आहे, बट हार्डवर्क करणं, डिटर्मिनेशन असणं आणि ॲक्नॉलेजमेंट असणं की आपल्याला ही विद्यापीठ आपल्यासाठी सिक्युरिटी त्याचप्रमाणे एज्युकेशन सर्व देत आहे, तर ती एक जाणीव असणं खूप गरजेचं आहे. खूप खूप धन्यवाद डॉक्टर, तुम्ही आलात आणि आमच्या सर्व या प्रेक्षकांना या MBBSच्या नवीन कोर्स संदर्भातली माहिती दिलीत त्यासाठी. थँक्यू सो मच फॉर कमिंग. थँक्यू. तर आपण पाहिलं की कशा प्रकारे MBBS जर बाहेर जाऊन शिकायचं असेल त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी गुरुकिल्ली यशाची. या कार्यक्रमात आज आपण इथेच थांबूयात, मात्र पुन्हा भेटूयात एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.